शिवसागर मित्रांनो, मी वेदांत कोरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे आपला कोकणातला दुसरा दिवस आणि आज आपण जाणार आहोत जयगडला। तर चला पाहूयात कसा आहे जयगड किल्ला आणि कसा आहे त्याचा इतिहास आणि मुख्य म्हणजे जायचा मार्ग कसा आहे। तर चला पाहूयात कसा आहे जयगड किल्ला। किल्ले जयगडला जाण्याकरिता आपल्याला वापरावा लागतो टवसळ फेरी बोट। तर मित्रांनो, माझ्या मागं जे बुरुज बघतायत ते जयगडचे आहेत आणि ते भुईकोट किल्ले आहे। आणि प्लस महत्त्वाची गोष्ट, ह्या किल्ल्याला बाजूनी अशी पूर्णपणे खोदलेलं आहे, ह्याच्यात पाणी असावं। आता आपण किल्ल्यात जाऊ आणि पाहूयात काय काय वास्तू उरलेत आणि कसा आहे किल्ला आणि किल्ल्याचा आहे। किल्ल्याचं प्रवेशद्वार, दोन्ही देवडी इकडं आणि हा किल्ल्याचा अख्खा परिसर। किल्ल्यात आल्यावर इथून प्रवेशद्वार आहे, इथून वर आले की हा एक बुरुज लागतो आणि इथं समोर किंवा पलीकडं हे दोन ठिकाणी शक्य राहणीवाडा असावा, राहतावाडा किंवा काही दुसरं दप्तर वगैरे काही ना काय असेलच, कारण जे निशाण तसे ते काय आपण ते तिकडे जाऊन बघावं लागणार आहे, त्याशिवाय नाही कळणार। चला आता किल्ल्याचं बांधकाम एकदम भक्कम आहे आणि समुद्री तटाकडे लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला असावा। तुम्हाला पूर्णपणे एक व्ह्यू दाखवतो। इथं एक मध्ये मोठा बुरुज आहे आणि ज्या बुरुज बघितलं त्याच्या पुढेच एक छोटासा बुरुज आहे, ह्या साईडला हा एक मोठा बुरुज आहे। इथं अजून एक बुरुज आहे आणि तिकडं सुद्धा, आणि त्याच्या जे एकदम समोर दिसतंय ना, हे झाडं आलीत मध्ये, ते शक्य वॉच टावर असावं। आणि इथं पण दिसत असेल, जर तिकडे जाऊ आपण तुम्हाला व्यवस्थित दिसेल। हा देखील एक बुरुज आहे जो लांबून दाखवला होता। आणि मुख्य म्हणजे इकडं असं सरळ ह्याच्यात पाणी असावं, पूर्णपणे खोदलेलं आहे। जर इकडून कुठून आक्रमण झालाच तर किल्ल्याचे जे मुख्य दरवाजा असेल ना, तो असा फाटक वर घेतला जात असं, आणि ह्याच्यात जे मगर वगैरे असेल ते एनिमीज ह्याच्यात पडून ठार, आणि पलीकडे तर समुद्रच आहे डायरेक्ट अख्खं। किल्ल्याची फारशी पडझड नाही झालेली आहे, पण हा एवढाच एक जो आहे आत्तापर्यंत दिसला मला पडझड झालेलं। बाकी समोर पण आहे जे पडझड झालेली, आणि काही वाडे वगैरे असतील ते पडझड झालेले आहेत। फक्त तटबंदीमध्ये मला हाच एक पॅच दिसला आहे। हे रस्ता सरळ टेहाळणी बुरुजाकडे जातो, म्हणजेच वॉच टावर इंग्लिशमध्ये। हा आहे टेहाळणीचा बुरुज। इथं शक्य दरवाजा असावा, कारण इथं जे खूण आहेत ते तसेच दिसत आहेत की इथं दरवाजा असेल, इथं जायला देखील रस्ता आहे म्हणून। किल्ले जयगड किल्ला हा बिजापूर सल्तनतीने बांधला होता, जे प्रदेशात आपली सत्ता टिकवण्यात असमर्थ होती।
पुढं जाऊन हा किल्ला संगमेश्वरचे नायकांच्या हाती लागला. त्यांच्याकडं सुमारे 600 अधिक मावळ्यांची फौज होती. एवढंच नाही तर त्यांच्याकडे सुमारे 8 गावांची मालकी देखील होती. वैभवशाली किल्ला त्यांच्या आधिपत्याखाली असताना त्यांच्यावर पोर्तुगीजांनी आणि विजापूर सल्तनतीने आक्रमण केले, परंतु नायकांनी प्राणपणाने लढा देऊन आणि त्यांचे रक्षण करण्यात ते यशस्वी झाले. जाऊन हा किल्ला 1657 किंवा 1660च्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी या जाग्याची व्यवस्थापना केली. हा शक्यत अंबरखाना असेल किंवा दुसरं काहीतरी असेल. खाली जाऊन बघूयात आपण. मला तर अंबरखानाच वाटतोय, पण तरी बघूयात. अजून काही असे दरवाजे आहेत इकडे देखील, या तटबंदीला पण, ते पण पाहू. तो बांधकाम आत्ताच आहे, लगेच ओळखून येते. पुढे जाऊन हा प्रदेश 1713 मध्ये कान्होजी आगऱ्यांच्या ताब्यात गेला. नंतरनं जयगड किल्ला 1818 मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. किल्ल्यावरचा भगवा ध्वज तसं तर हे नंतर टाकलेलं आहे, पण ओके. एक मिनिट, तिथं काहीतरी दिसतंय मला. असं खांब आहे, खांब उभ्या टाईप काहीतरी दिसतंय. दगडाचंच आहे, दगड किंवा जांभा. पाहिला पाहिजे, पण जायला रस्ता नाही. ह्याच्यात नाही दिसत आहे ना, इथं समोरच आहे. तिथून जर दिसलं तर चांगलं आहे, दाखवायचा प्रयत्न करू आपण. हा किल्ला किती भव्य दिव्य आहे ना, ते हित्त वरती आल्यावर कळतंय. कारण हे झाडांमुळे जर दिसत नसल, इथं खाली आहे ना तटबंदी आहे आणि समोरच एक छोटासा बुरुज आहे आणि परत अशी एक तटबंदी आहे. खालचा देखील परिसर किल्ल्याचाच आहे असं सांगण्यात काही संकोच नाही, कारण आम्हाला तिकडूनच आहे ना किल्ल्यातला 1 का 2 बुरुज दिसत होते या साईडला. आपण सध्या आहोत मुख्य दरवाजाच्या बुरुजावर, जो की गोमुख आकाराचा आहे हा सुद्धा. आणि जर तुम्ही इथून आत आलात तर इथं देखील एक रस्ता आत जायला. हे काय आहे बहुतांश मला माहिती नाही, पण काहीतरी चांगलं आणि भव्य दिव्य असावं. जयगड किल्ल्यावरती 15 ते 20 फूट एवढी खोल विहीर देखील आहे. गणपती मंदिरापाशी हा किल्ल्याचा टोटल नकाशा आहे. इथं किल्ल्याचा इतिहास लिहिलेला आहे आणि इथं आहे गणपती मंदिर किल्ल्यावरचा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला जयगड किल्ला? आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला आहे. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.